तर फ्रेंड्स, बऱ्याच वेळेला बोटनेक ब्लाऊज पाठीमागे खूप टाईट झालेला दिसतो आणि हात जे आहेत आपले पुढे मागे करायला खूप प्रॉब्लेम येतो. तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे बघा. तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण बघणार आहोत. सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा आणि या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता तुम्ही. फ्रंट किंवा बॅक एकदम छान असा बोटनेक ब्लाऊज जो आहे आपला बसलेला आहे. 30-32 साईजसाठी तुम्ही या मेजरमेंटनुसार ब्लाऊज जे आहे अगदी परफेक्टली रेडी करू शकता. तर चला स्टार्ट करूया आपण आपल्याच्या छान अशा व्हिडिओला. आता हा एक पीस जो आहे मी मल्टी कलरमध्ये घेतलेला आहे, जो 80 सेंटीमीटरचा आहे. अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे. आता हा पीस तुम्ही बघू शकता जो 80 सेंटीमीटरचा आहे. 80 सेंटीमीटरमध्ये 30-32 साईजचं जे ब्लाऊज आहे, एल्बो साईज ज्या स्लीव्ज आहे तर ते अगदी व्यवस्थित बसतात. तर पहिल्यांदा आपल्याला इथं काय करायचं आहे, पेपरवरती जे मार्किंग आहे तर ते टाकून आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे. आणि असा ब्लाऊज शिवायला किंवा गळ्याची रुंदी एवढी ठेवायला किंवा शोल्डर कमी ठेवायला आपल्याला गळा रुंदी किती घ्यायची किंवा गळ्याची उंची किती घ्यायची तर ते प्रॉपर मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. आता पहिल्यांदा आपल्याला पेपरवरती घ्यायचं आहे पूर्ण उंची. तर पूर्ण उंची तुम्ही हाईटनुसार घेतला तरी चालेल. जर हाईट कमी असेल तर तुम्ही कमी घेऊ शकता. हाईट जर जास्त असेल तर तुम्ही जास्त घेऊ शकता. आता इथं पूर्ण उंची जी आहे मी 13+1 इंच 14 इंच घेतलेली आहे. जर तुमची हाईट जास्त असेल तर तुम्ही 14+ इंचसुद्धा घेऊ शकता. पण 32 आणि 30 साईजला हाईट जी आहे 12.5-13 इंच आपली व्यवस्थित बसते. तर 13+1 इंच 14 इंच मी तर पूर्ण उंची घेतलेली आहे. आणि त्यानंतर शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 6.5 इंच. तर 30 किंवा 32 साईजसाठी तुम्ही जर ब्लाऊज शिवत असाल आणि फ्रंट बोटनेक आणि बॅकसुद्धा बोटनेक जर तुम्ही स्टिच करत असाल तर जे शोल्डर आहेत 30 आणि 32 साईजसाठी 6.5 शोल्डर घेऊ शकता. जसं की तुम्ही 6.5 शोल्डर जे आहे घेतलेला आहे. मुंडासुद्धा आपल्याला 6.5 इंचावरतीच टाकायचा आहे. आता हा बघा आपला मुंडा जो आपण 6.5 इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला घ्यायचं आहे छातीचं माप. तर छातीचं जे माप आहे आपलं 32 साईजचा चौथा भाग आपला येतो 8 इंच. तर 8+2 इंच आपण त्याच्यामध्ये मार्जिन ॲड करणार आहोत. आता ही मुंड्याची जी लाईन आहे थोडीशी क्रॉसमध्ये गेली होती, ती मी स्ट्रेट इथं मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण छातीचं माप 8 इंच घेतलं आणि त्याच्यानंतर 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला कमर जी आहे कमर घ्यायची आहे 6.5 इंच. 6.5 मध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे की 2 इंच जे आहे एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. तर छाती आणि कमरेमध्ये आपण 2-2 इंच मार्जिन वाढवून घेतलेलं आहे. त्यानंतर एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची, म्हणजे छाती आणि जी कमर आहे तर ती जोडून घ्यायची. आता बोटनेक ब्लाऊजला आपल्याला काय करायचं आहे बघा, 1/2 इंच जो मुंडा आहे आपल्याला आतमध्ये घ्यायचा आहे. जसं इथं मी घेतलेला आहे. नॉर्मल जे मुंड्याचं माप होतं आपण घेतलं. त्यानंतर 1/2 इंच मुंडा आतमध्ये घेऊन 1 इंचावरती जो आहे आतून आपल्याला शेप द्यायचा आहे. म्हणजे जो 1/2 इंच आपण मुंडा आत घेतला तिथून शेप द्यायचा आहे आणि त्याच्यावरती जर 1.5 इंचाचं मार्किंग केलं तो पहिली लाईन जी आपण मुंड्याची मार्किंग केली होती तिथून आपण शेप द्यायचा आहे. त्यानंतर जी गळ्याची रुंदी आहे मी घेतलेली आहे 4.5 इंच. गळ्याची जी उंची आहे तर ती 3.5 इंच घेतलेली आहे. आणि बघू शकता असा बोट शेपचा जो आकार आहे आपल्याला याला द्यायचा आहे. आता प्रिन्सेस कटचा जो कट पॉईंट आहे तो मी घेतलेला आहे 3.5 इंचावरती. बस्ट पॉईंट जो आहे मी घेतलेला आहे 9 इंचावरती. एक स्ट्रेट इथं लाईन मार्किंग करून घ्यायची आहे. दोन्ही साईडला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. तर हे मार्किंग जे आहे आपल्याला त्रिकोणी भाग जो आहे आपल्याला जोडून घ्यायचा आहे. आणि मुंड्याच्या खालून 2 इंचावरती आपण इथं प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तर तो द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे. तर परत एकदा सांगतो की गळ्याची जी रुंदी आहे मी 4.5 इंच घेतलेली आहे, कारण मला शोल्डरची जी पट्टी आहे तर ती जास्त ब्रॉड ठेवायची नसल्यामुळे गळ्याची रुंदी आहे तर मी ती जास्त घेतलेली आहे. म्हणजे आपलं काय होतं की शोल्डरची जी पट्टी आहे आपली कमी राहते. आता बघा सगळं हे मार्किंग करून झाल्यानंतर गळ्याच्या दोन्ही साईडला आपल्याला कट्स द्यायचे आहेत. आणि त्यानंतर दाखवल्याप्रमाणे आपल्याला फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते करून घ्यायचं आहे. तर हे बघा आता आपलं कटिंग जे आहे पेपरवरती झालेलं आहे. आता आपण हे पिसावरती कट करून घेणार आहोत. तर आता हे पिसावरती ठेवायचं कसं बघा, जेणेकरून तुम्हाला बॅक साईडला ताणल्यासारखं होणार नाही किंवा जास्त आवळ झाल्यासारखं होणार नाही. पहिल्यांदा तरी आपला फ्रंटचा जो पार्ट आहे तर तो असा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे. बॉटमला बघू शकता तुम्ही 1.5 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर बोट शेप आपल्याला इथं द्यायचा आहे. आणि ज्या बाजूला आपण दुसरी बाजू जॉईंट करणार आहोत तिकडे मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. बॉटमला 1.5 इंच घ्यायचं आहे. तर तुम्ही व्यवस्थित बघा कुठे किती वाढवलेलं आहे तरच ब्लाऊज व्यवस्थित होईल, कारण मार्जिन वाढवणं हे खूप महत्त्वाचं आहे फ्रंट पार्टमध्ये.
त्यानंतर गळ्याचा शेप सुद्धा जो आहे मी कट करून घेतलेला आहे। आता प्रिन्सेस कटच्या दुसऱ्या पार्टमध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं आहे बघा, एका साईडला म्हणजे आपली जी फिटिंगची बाजू आहे कमरेकडची, तर त्या साईडला खाली 1.5 इंच घेतलेला आहे मी, आणि जी बाजू आपण जॉईंट करणार दुसऱ्या बाजूला, तर त्या साईडला सुद्धा आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। तर हे बघा, फिटिंगच्या साईडला कमरेकडच्या साईडला 1.5 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलं या पार्टमध्ये सुद्धा, म्हणजे प्रिन्सेस कटच्या दोन्ही पार्टमध्ये सुद्धा आपल्याला 1.5 इंच जे आहे वाढवून घ्यायचं आहे, आणि अर्धा इंच जॉईंटच्या बाजूला आपल्याला वाढवून घ्यायचा आहे। आता आपण हा जो बॅक पार्ट आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडं वाढवायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाठीमागे ब्लाऊज जो आहे एकदम असा बोटनेक टाईट बसणार नाही, हात पुढे मागे करायला एकदम इझिली जाईल। त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, पहिल्यांदा आहे तसं हे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं, पेपर थोडासा क्रॉसमध्ये ठेवायचा आहे आपल्याला। सगळ्यात तर आधी आपल्याला आहे तसं हे मार्किंग करून घेतलं। आता बघा, जी आपली गळ्याकडची साईड आहे तर त्या साईडला आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे, तेही क्रॉसमध्ये। आता गळ्याच्या रुंदी जी आहे तिथे आपण मार्किंग करून घेतलं। आता हे बघा, गळ्याची जी आपली साईड आहे तर तिकडे आपल्याला अर्धा इंच असं वाढवून घ्यायचं आहे एक्स्ट्रा। यामुळेच काय होतं, पाठीमागच्या साईडला ब्लाऊज जो आहे ताणल्यासारखा होत नाही, खेचल्यासारखा होत नाही, एकदम इझिली बॅक साईडला बसतो। जरी पॅक जरी असेल गळा तरी खूप छान बसतो। तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि क्रॉस असं कटिंग जे आहे आपल्याला करून घ्यायचं आहे। गळारुंदी आहे तीच ठेवायची आहे जी आपण मार्किंग केली ती, बाकी सगळं जे मार्किंग आहे आपल्याला दाखवल्याप्रमाणे करून घ्यायचं आहे। आता आपले सगळे हे पार्ट जे आहेत आपल्या अस्तरवरती आपण कट करून घेतलेले आहेत। आता हा गळ्याचा जो शेप आहे तर तो इथे मी देणार आहे, बघू शकता तुम्ही 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं, आणि त्यानंतर मटका जो शेप आहे तर तो आकार जो आहे मी गळ्याला दिलेला आहे। तर गळा जो आहे बॅक साईडचा ब्रॉड असा मी ठेवलेला आहे। तर तुम्ही या गोलच्या जागी तुम्ही कोणताही त्रिकोणी किंवा स्क्वेअर आकार जो आहे बॅक साईडला काढू शकता। आता यामध्ये मी काढणार आहे स्लीव्ज, ज्या की लॉंग स्लीव्ज आहेत। तर 9 इंचाच्या स्लीव्ज आपल्याला काढायचे आहेत, 10 इंचावरती मी मार्किंग केलं। हाताच्या घडीचं जे माप आहे तर मी ते घेतलेलं आहे 8.5 पावणे 9 इंचापर्यंत घेतलेलं आहे, कारण बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे थोडंफार आपल्याला बाईची जी हाताची घडी आहे तर ती थोडीशी एक्स्ट्रा घ्यावी लागते, कारण मुंड्याचं माप मोठं असतं बोटनेकला, त्यामुळे हाताची रुंदी मी 5 + 2 इंच घेतलेली आहे, 7 इंच। आणि अशा पद्धतीने जी स्लीव्ज आहे मी कट केलेले आहे। आता स्लीव्जचा जर तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बघायचा असेल, म्हणजे एकदम सविस्तर व्हिडिओ बघायचा असेल, तर तेही माझ्या चॅनलवरती आहेत। जर तुम्हाला स्लीव्ज कटिंग करता येत नसेल किंवा स्लीव्ज लावताना चुकत असेल किंवा कमी पडत असेल तर तेही तुम्ही माझे व्हिडिओ जे आहेत तर ते बघू शकता। आता पहिल्यांदा मेन कापडावरती पॅक बाजूला आपण ठेवलेला आहे, कारण बॅक साईडला हुक असल्यामुळे फ्रंट पार्टचं जे कटिंग आहे तर ते आपल्याला पॅक बाजूलाच करायचं आहे। आणि हा जो पार्ट आहे प्रिन्सेस कटचा दुसरा पार्टसुद्धा मी कट करून घेतलेला आहे। थोडंसं आपल्याला शिवताना एकदम इझी जाईल या पद्धतीने आपल्याला हे जे सगळे पार्ट आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत। म्हणजे थोडंसं मी कापड जे आहे एक्स्ट्रा इथं सोडलेलं आहे, मेन आपलं जे कापड आहे ते। आणि बॅक साईड जी आहे तर ती मी ओपन साईडला काढत आहे, कारण बॅक हुक आहेत त्यामुळे ती ओपन साईडला तुम्ही जरी काढला तरी चालेल, पण फ्रंट पार्ट जो आहे तर तो पॅक साईडनेच आपल्याला काढायचा आहे पहिल्यांदा। आता हा पार्ट जो आहे मी तर बघत होते की व्यवस्थित ॲडजस्ट होतोय का। तर ह्याचप्रमाणे सगळं जे मेन कापड आहे आपलं पूर्ण अस्तर जे आहे असं ठेवून आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असेल तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। आता हे जे मेजरमेंट आहे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर ते 30 आणि 32 साईजला एकदम परफेक्ट बसतं। सो तुम्ही या मेजरमेंटनुसार जे आहे ब्लाऊज कटिंग करून स्टिच करू शकता। सो फ्रेंड, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात तुमच्याकडे येईल। थँक्यू।